ओम नमः शिवाय नमः। मी किरण ठाकूर, ज्योतिष्य आणि वास्तुतज्ञ। आता सध्या आपण ऐकलं असेल पंचाक्षरी जो मंत्र आहे ओम नमः शिवाय नमः। नमः म्हणजे पार्वती, शिवाय म्हणजे शंकरजी। आपल्या सगळ्यांना माहिती आहे श्रावण महिना सुरू होणार आहे। या श्रावण महिन्यामध्ये आपण काय करायला पाहिजे की आपल्याला फळ मिळेल। आपण म्हणतो ना, मी 12ही महिने तरी महादेवाची सेवा करते आणि भरपूर काही व्रत करते, पण मला माझ्या मनासारखं फळ मिळत नाही। ईश्वर तर कधीही सदैव आपल्यासोबत असतो, आपल्याला आपल्या कर्मानुसार फळ मिळतं। जसं आता या श्रावण महिन्यामध्ये साक्षात महादेव कैलास पर्वतावरनं धर्तीवरती विराजमान होतात। मग आपण काय करायला पाहिजे? याच महिन्यामध्ये पार्वती मातेनी शंकर भगवानांना प्रार्थना केली होती, त्यांची तपश्चर्या होती आणि एक बेलपत्र खाऊन त्यांनी त्यांचं जीवन जसं पूर्ण महादेवाला त्यागलं होतं। अन्न सगळं सगळं फक्त त्या सेवेमध्ये होत्या। मग आपल्या जीवनामध्ये भरपूर काही समस्या असतात। खूप जण म्हणतात कुंडलीमध्ये नागस्पर्श दोष आहे, मला पितृदोष आहे, माझ्या घरामध्ये भरपूर काही ब्लॅक मॅजिक आहे, माझ्यावरती मला फील होतं, मनासारखं काहीच होत नाही। काय करावं? आपल्या 9 ग्रहांना आपल्या कुंडलीमधला शांत करणारे देव आहे महादेव। देव के देव महादेव असं यांना म्हटलं जातं। मग आपण काय करायला पाहिजे? आपल्या सगळ्यांना हे सुद्धा माहीत असेल की शनी भगवान महादेवाचे किती मोठे भक्त होते। साक्षात शनी जो आपला कर्म म्हणतात ना, आपल्या कर्मानुसार आपल्याला फळ देणारा आहे आणि आपला जज आहे, आपला वकील आहे। मग आपण या श्रावण महिन्यामध्ये जेवढे पण सोमवार पडतील काय करायला पाहिजे? एक बेलपत्र घ्यायचं सोमवार दिवशी आणि संध्याकाळी हा उपाय करायचा आपल्याला सूर्यनारायण पूर्ण डुबल्यानंतर। बेलपत्र घ्यायचं, रजस सतस तमस आणि महादेवाच्या 3 इंद्रियांसोबत जोडल्या गेलेले आहे, हे 2 डोळे आणि तिसरा डोळा। आता हे बेलपत्र पार्वती मातेला सुद्धा अत्यंत प्रिय आहे। आपण काय करायचं? याला जेव्हा तुमच्याकडे बेलपत्र येतं त्याला साफ करून घ्यायचं आणि एकच बेलपत्र त्याच्यावरती चंदन लावायचं आणि लगातार मनामध्ये मंत्र असला पाहिजे ओम नमः शिवाय नमः। आणि पंचामृत दूध, दही, साखर, तूप, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घ्या। तुम्ही जेव्हा साखर पण टाका त्याच्यामध्ये आणि मध सर्वात मेन आहे। जर तुम्ही पंचामृत बनवता तर पंचामृत आपले 5 तत्व सुद्धा बॅलन्स करतं। मग महादेवाच्या मंदिरात सोमवारी गेल्यानंतर संध्याकाळी आंघोळ करून जायचं। तुम्ही दिवसभर उपास सुद्धा पकडू शकता। आधी पाण्याने अभिषेक करा ओम नमः शिवाय नमः। सेकंड, पंचामृताने अभिषेक करताना लगातार महादेवाचा चेहरा पिंड डोळ्यासमोर ठेवा। तुम्हाला जी गोष्ट पाहिजे ती इमॅजिन करा की ते माझ्यासोबत होत आहे। त्यानंतर हे बेलपत्र घ्यायचं, चंदन लावून जी इच्छा असेल ते महादेवाच्या पिंडीवरती ठेवून मागायचं आणि त्यांना म्हणायचं माझ्या जीवनाची सगळी काही रेषा, माझी कुंडली सगळं तुम्हाला माहिती आहे महादेव, आणि तुम्ही सगळं काही सॉर्ट आउट करणारे आहे, तर माझ्या जीवनामध्ये हॅपीनेस आणा। जी पण तुमची अफर्मेशन असेल ते तुम्हाला देवांना सांगायचं आहे। आणि हाच तो टाईम आहे श्रावण महिना, ते महादेव आपल्या लवकर ऐकतील। आपण म्हणतो ना, आज माझ्या बॉसचं मूड खूप चांगला आहे तर मी आजच पेमेंट विषयी बोलणार आहे। तशाच प्रकारे श्रावण महिन्यामध्ये लगातार तुम्ही सोमवारी हा उपाय करा, तुम्हाला खूप चांगले रिझल्ट मिळतील। आणि नेहमी म्हणतात की भोलेनाथ भोला महादेव आहे आणि लवकर पावन होतो।